65 वर्षाची इंदुबाई पाटील संध्याकाळ झाली तरी घरी आली नव्हती. इकडे इंदुबाईच्या घरचे तिची वाट पाहत होते. वैरण आणण्यासाठी गेलेली इंदुबाई घरी आली नाही म्हणून ते तिचा शोध घेऊ लागले. पण त्या दिवशी ती काही मिळून आली नाही. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी ऐतवडे खुर्द गावाच्या हद्दीतील पवारमाळा येथील महादेव पवार यांच्या शेतात इंदुबाई पाटील यांचा मृतदेह आढळला. तात्काळ ही माहिती कुर्रब पोलीस ठाण्यात समजली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महिलेचा मृतदेह पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली होती. कारण त्या वृद्ध महिलेच्या तोंडात एक निकर कोंबलेला होता आणि तिच्या पोटावर असंख्य वार केल्यामुळे तिच्या पोटातून रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला होता. कुर्रब पोलीस ठाण्यात इंदुबाई राजाराम पाटील वय 65 यांच्या खुनाबाबत त्यांचा सावत्र मुलगा मारुती राजाराम पाटील याने फिर्याद दिली होती. कुर्रब पोलिसांनी घटनेचा कसून तपास सुरू केला. इंदुबाईच्या खुनाबाबत अज्ञात व्यक्तीबाबत फिर्याद देण्यात आली होती. घटनास्थळावर बारकाईने पाहणी केली. या महिलेचा खून एखाद्या लिंगपिसाट व्यक्तीने केल्याचे समजून आले असल्यामुळे त्या दृष्टीने तपास सुरू झाला. पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती घेण्याचे काम सुरू केले. घटना घडल्यानंतर कुर्रब तसेच आजूबाजूच्या गावातून कोण निघून गेला आहे का याची माहिती घेताच खबऱ्यामार्फत माकू डोडे हा घरात नसल्याची माहिती मिळाली. माकू डोडे याची माहिती नागरिकांकडून घेतली असता पोलिसांना माकूची लैंगिक विकृती समजून आली. 3 दिवस पोलीस माकू डोडेचा शोध घेत होते. तो उसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळत होती. पण तो काही हाती लागत नव्हता. रात्रंदिवस पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर 3 दिवसानंतर एका ठिकाणी उसामध्ये तो लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या शेताला घेराव घालून त्याला अटक केली. पोलिसांनी माकू डोडे याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे 3 महिलांचा निकर मिळून आला. सुरुवातीला तो काही बोलतच नव्हता. पोलिसांनी अखेर त्याला 4 फटके दिले. तेव्हा त्याने एक खळबळजनक माहिती पोलिसांना दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. भिकू डोडेने 65 वर्ष आजीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. मनुष्य म्हटले की त्याला लैंगिक वासना या असणारच. त्यासाठीच तर लग्न संस्था अस्तित्वात आली. निकोप समाज व्यवस्था असावी हाच उद्देश त्यामागे आहे. पण तरीही समाजामध्ये अशी काही विकृत असतात की ते समाज नासून टाकतात. त्यांच्या वासनेमुळे महिला भयभीत होऊन जातात. माकू डोडे हा असाच विकृत होता. त्याचे लग्न झाले होते पण त्याच्या या विकृतीमुळे बायको नांदली नाही. ती गेली म्हणून दुसरी केली. तीही याच कारणामुळे नांदली नाही. त्यानंतर त्याने 3रे लग्न केले पण त्याची वासना काही शमत नव्हती. त्यामुळे 3री बायको देखील त्याला सोडून गेली. माकूच्या विकृत वासना शमवता शमवता जन्माची सोबत करण्यासाठी आलेली सोबतीन हपकून जात होती. संसार हा काही केवळ वासनेसाठी नसतो. पत्नी ही काही भोगण्यासाठी आणलेली मादी नसते तर ती घरची लक्ष्मी असते. तिच्या भावभावनांचा आदर केला पाहिजे. तिला आधार दिला पाहिजे तरच संसार सुरळीत चालतो. कामभावना हा कुटुंब व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग निश्चितपणे आहे. पण केवळ वासना म्हणजे कुटुंब व्यवस्था वा संसार नव्हे हे सद्गृहस्थ जाणतात. पण लिंगपिसाटांना केवळ वासना शमवण्याशी मतलब असतो. त्यांना कशाचेच काही देणे घेणे नसते. आपली विकृत भावना शमवण्यासाठी एक गुलाम म्हणून ते बायकोकडे पाहतात. काही महिला नवऱ्याकडून होणारा अत्याचार चुपचाप सोसतातही. पण जेव्हा संयम संपतो, अत्याचाराचा अतिरेक होतो, तेव्हा मात्र महिला नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. माकूच्या लिंगपिसाट वृत्तीमुळे त्याच्या 3 बायका त्याला सोडून गेल्या होत्या. यावरून त्याची विकृती
किती नीच स्तरावर गेली होती हे लक्षात येईल. भोगण्यासाठी स्त्रीचे शरीर न मिळाल्याने माकू जास्तच पिसाटला होता. त्याची वासनेने वकवकलेली नजर गावातील महिलांवर पडू लागली. त्याला ना नात्यागोत्यांचे भान होते ना वयाचे. माकू हा इतका विकृत होता की सर्वच वयातील महिलांकडे तो वासनेने पाहत असायचा. इतकेच नव्हे तर परिसरातील महिलांची अंतवस्त्रे तो चोरून आणायचा. घरात महिलांची अंतवस्त्रे तो परिधान करायचा. त्या वस्त्रामध्ये तो घरात फिरायचा. तसा झोपायचा. त्या अंतवस्त्राची चाळे करायचा. दिवस रात्र केवळ कामुक विचार. समोर दिसेल त्या बाईला भोगण्याची इच्छा. अगदी महिलांचे अंतवस्त्रेही त्याची कामुकता वाढवत होते. एकूणच त्याचा मेंदू माणसासारखा विचार करत नव्हता, तर तो वासनानंद सैतान झाला होता. गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर 2024चा दिवस होता. माकू धोडे हा त्याच्या शेतामध्ये गेला होता. त्याच्या शेताशेजारी वयोवृद्ध महिला इंदुबाई पाटील वय 65 या शेतामध्ये वैरण आणण्यासाठी आल्या होत्या. ती बिचारी महिला एकटीच होती. 65 वय असणाऱ्या इंदुबाई एकट्याच राहत होत्या. त्या वृद्ध असल्याने समाजात त्यांचा आदर केला जात होता. पण माकूसारख्या वासनानंद सैतानाची नजर त्यांच्यावर पडली आणि जणू वेळच फिरली. शेतात कुणी नाही ही संधी साधून दबा धरून बसलेल्या माकूने त्या वयोवृद्ध महिलेस पकडले. अचानक झालेल्या या घटनेने ती घाबरली. तिने त्याला जोरदार प्रतिकार केला, पण तो तिच्याशी बळजबरी करू लागला. ती आजी जीवाच्या आकांताने त्याला विरोध करत होती. त्या महिलेचा प्रतिकार पाहता तो घाबरला. त्याने चोरून आणलेल्या लेडीज निकरचे इलॅस्टिक काढले आणि त्या इलॅस्टिकने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. ती जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती. तेव्हा त्याने हातातील निकर त्या वृद्धेच्या तोंडात कोंबली. आता तो चांगलाच घाबरला होता. आपण जे काही विकृत चाळे केले तेही महिला घरात व गावात सांगणार हे तो ओळखून गेला होता. गावात हा प्रकार समजला तर आपली धडगत नाही हेही त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने त्या महिलेला ठारच मारण्याचा प्रयत्न केला. पण ती प्रतिकार करत असल्यामुळे तो सफल होत नव्हता. ज्यासाठी तिच्यावर हल्ला केला ते काही साधले नाही. उलट ती आता आपल्याला अडचणीत आणणार या विचाराने तो जास्त चिडला. अखेरीस त्याने त्या महिलेने वैरण कापण्यासाठी आणलेला विळा घेतला आणि त्याच विळ्याने तिच्या पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यातून ती महिला बचावली नाही. काही वेळातच ती रक्तबंबाळ होऊन निश्चित पडली. ती ठार झाल्याचे पाहताच माकूने तिथून पळ काढला. इकडे इंदुबाईच्या घरचे तिची वाट पाहत होते. वैरण आणण्यासाठी गेलेली इंदुबाई का घरी आली नाही म्हणून ते तिचा शोध घेऊ लागले. पोलिसांनी माकूला अटक केले आहे आणि त्याला जेलमध्ये टाकले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.